दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. कोणत्या दिवशी? कोणत्या दिवशी? कोणत्या तारखेला? कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो? 21 जून. किती? 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि निरोगी जीवनशैलीसाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य, शारीरिक लवचिकता आणि त्यामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात आणि हाडे मजबूत होतात. प्राणायाम ध्यानामुळे ताणतणाव, चिंता व नैराश्य कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारते. योगाभ्यासामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मधुमेह व रक्तदाब यासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारावर नियंत्रण ठेवता येते. त्यांच्या प्रसवानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी 21 जून रोजी योग दिन साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस जगभरातील लोकांना एकत्र आणतो, ज्यामुळे विविध संस्कृतीमध्ये शांतता आणि सौहार्द पसरते. नियमितपणे करा तुम्ही योग. आयुष्य तुमचे सुखी होईल, दूर पडतील सगळे रोग. शरीर आपले मंदिर आहे, योग हाच त्याचा देव. तंदुरुस्त राहण्यासाठी सदा मनात योगाची धरा ठेव. धावपळीच्या या आयुष्यात मनाला मिळेल थोडी शांती. रोज सकाळी योग केल्याने जीवन बदलेल, येईल क्रांती. शरीर, मन आणि आत्मा यांचा सुंदर मेळ म्हणजे योग. निरोगी जीवन जगण्यासाठी हाच आहे सर्वोत्तम मार्ग. करूया संकल्प आजच्या दिनी योगाला आपल्या जीवनात आणून. करूया संकल्प आजच्या दिनी योगाला आपल्या जीवनात आणून. आरोग्याची खरी संपत्ती काय हे आपण आता ओळखू. जिथे रोज योग बसे, वजन नियंत्रित ठेवण्याचे सूत्र. आरोग्य राखण्याचे मंत्र, वजन नियंत्रित ठेवण्याचे सूत्र, मन शांत करण्याचे यंत्र, क्रियाशीलता वाढवणारे अस्त्र म्हणजेच योग. आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे. समाधान सर्वात मोठी संपत्ती आहे. धर्म प्रसिद्धी आणि मनशांती. धर्म प्रसिद्धी तर कोणीही करू घेतो, पण मनाची शांती फक्त योग केल्यानेच प्राप्त होते. स्वस्थ जीवन जगणे हे जीवनाचे भांडवल आहे. रोज योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. योगाचा नियमित सराव करा, आयुष्य आनंदी आणि निरोगी करा. भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यांच्यामध्ये योग, योगासने, योग साधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी आणि त्यांची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळात या आसनात शरीराचा आकार सापासारखा बसतो, अर्थात भुजंगाम. या आसनाला भुजंगासन असेही म्हणतात. लाभ: पचनशक्ती वाढते आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. रोज करा योग, कधी होणार नाही रोग. योग अंगीकारा, आजार दूर पळवा. जगाला आनंदी आणि सुदृढ करूया. चला सर्व योगाकडे वळूया. शरीर निरोगी असेल तर मनही निरोगी राहते. योग आहे आरोग्यासाठी. योग आहे आरोग्यासाठी. आणेल तुमच्या आयुष्यात सुख आणि शांती.
निरोगी शरीराची एकच गुरुकिल्ली निरोगी शरीराची एकच गुरुकिल्ली नियमित योगाची सवय जीवाला लागली